नमस्कार मंडळी, मी छाया. आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज संध्याकाळी व्हिडिओ स्टार्ट केलाय मी. फौजी साहेबांनी मी निघलोत नगरला आता, कारण एक दोन लग्न आलेत ना नातेवाईकांचे. पाठीमागच्या ताईंच्या मुलीचं पण लग्न आहे, तर आयर घ्यायच्यात लग्नासाठी. तर आयर पण घेऊ म्हणलं, आणि आपल्याला पण काही छोट्या मोठ्या वस्तू लागतात ना, तर त्या पण घेऊ म्हणलं. तर चला, फौजी साहेबांनी मी निघलोत आता. हे पहा फौजी साहेब. तर चला, मोठी गाडी लावायला खूप इकडं तिकडं जागा शोधावं लागते नगरमध्ये. जागाच भेटत नाही गाडी लावायला, त्यामुळं मग टू व्हीलरच चाललोत आता. 5 वाजले तरी पण इतक्या झाड्या लागत आहेत ना, खूप ऊन वाढलंय. चला बसू. तर भांड्याच्या दुकानामध्ये मला आयरासाठी वस्तू घ्यायच्या होत्या, पण फौजी साहेब बोलले आधी आपण साडी पाहू आणि त्यानंतर मग भांड्याच्या दुकानात जाऊ. तर मुलचंदमध्ये आम्ही साडी घ्यायला गेलो, पण तिथं मी काहीच नाही शूट घेतलं, कारण लगन सराई चालू आहे ना. बसते बिसते असं बांधायला लोक येतात, इतकी गर्दी होती ना. एवढ्या गर्दीमध्ये आपण शूट घेत बसायचं म्हणलं नको शूट घ्यायला, मग मी काहीच नाही दाखवलं. आता आयरासाठी कोणती साडी घेतली काय ते तुम्हाला मी घरी गेल्यावर दाखवन. आणि मुलचंदमधून निघाल्यानंतर आम्ही आलो भांड्याच्या दुकानामध्ये. तर कापड बाजाराच्या पलीकडून घासगल्ली म्हणून आहे, तर तिथं हे भांड्याचे दुकान येतं. पहिल्या दुकानात गेलो तर तिथं ते भैया व्यवस्थित हत्ती दाखवतच नव्हते मला. मग फौजी साहेब बोलले आपण नेहमी घेतो ना रासनीच्या दुकानामध्ये, मग तिथं चल. तर तिथं गेलो तर तिथं त्या भैयांनी इतक्या प्रकारचे छान छान आम्हाला हत्ती दाखवले ना. तर मला म्हणजे माझ्याकडे जे हत्ती आहेत ना तेच मला तिथं दिसले, तर म्हणलं तेच घ्यायचे आता. आणि प्राईस पण सेम तशीच होती. आणि कोणती वस्तू घ्यायची म्हणलं, कपडे घ्यायचे म्हणलं ना, आपल्या लेडीजला काय सवय असते, असं एकदम व्यवस्थित पाहून घ्यायचं असतं. तर थोडाफार वेळ लागतो. तर फौजी साहेबांना म्हणलं तुम्ही चिडचिड करतात, जास्त वेळ लागल्या तुम्ही एका जागेवर बसा, म्हणजे मी व्यवस्थित घेते सगळं. तर हत्ती पण अशी घ्यायची म्हणलं ना व्यवस्थित पाहून घ्यावं लागतात, नाहीतर मग त्यांचा एकाचा पाय वरती एकाचा पाय खाली, आणि ते असं खाली ठेवले ना आपण, तर मग ते असं खाली लवंडल्यासारखे होते. त्यामुळं ते असं एखाद्या प्लेन टेबलावरती ते हत्ती ठेवून पाहावं लागतात, म्हणजे एखाद्या हत्तीचा पाय खालीवर आहे का, ते व्यवस्थित म्हणजे उभे राहिले जातात का, त्याची डिझाईन व्यवस्थित आहेत का, तर त्याचे नाकडोळे व्यवस्थित आहेत का, असं म्हणजे पाहून घ्यावं लागतात. आणि हे हत्ती आहेत ना एकदम आपले घरचे हत्ती आहेत ना, सेम तसेच आहेत, काहीच बदल नाही, आणि प्राईससुद्धा तशीच आहे. तर मी ते हत्ती म्हणलं हेच घ्यायचे आता आपल्या हत्तीसारखे. आणि त्या भैयांना म्हणलं ना अजून दाखवा, तर त्यांनी मला एवढे मोठे बुचकरीभरच हत्ती दिले, आणि म्हणले एका टेबलावरती बसा तुम्ही ताई, आणि व्यवस्थित तुम्हाला जे हवे ते पाहून घ्या. तर एका बाकड्यावरती मी सगळे हत्ती ठेवले, आणि कोणत्या हत्तीचा पाय खालीवर आहे, कोणता हत्ती असा कलंडला जातो, हे सगळं व्यवस्थित पाहून घेत होते. तर एक दोन हत्तीचे पाय आहेत ना असे कलंडल्या जात होते, एक साईडला ते असं म्हणजे कल्ल्यासारखं होत होतं. तर त्यातले मग मी 2 हत्ती निवडून घेतले चांगले. कोणाचं असं शुभ कार्य जर असेल ना, तर मी अशा देवाच्याच वस्तू देत असते शक्यतो. म्हणजे गाईची मूर्ती, क्रिस्टलचं कासव, त्यानंतर हे हत्ती. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की हत्ती हे सुख समृद्धीचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. आपण हत्तींना गजांत लक्ष्मी किंवा गजलक्ष्मी पण म्हणतो. तर असे हत्ती दिलेला सुद्धा खूप चांगलं असतं, कारण असं म्हणतात ना, ज्याचे विचार चांगले असतील ना, म्हणजे कसे सगळ्यांचं चांगलं व्हावं, त्याच्या पाठीमागं आपलं पण चांगलं व्हावं, असे विचार जर असतील ना, तर त्याला देव कधीच कमी पडू देत नाही. तर मी असे हत्ती देते, कधी कासव देते, कधी गायीची मूर्ती देत असते, असं गिफ्ट म्हणून चांगलं असतं. तर माझे पण हत्ती 1400 रुपयाचे आहेत, आणि हे सुद्धा मला 1400 रुपयालाच मिळाले. तर आयर घेतले लग्नाचे आणि निघलोत आता. तर फौजी साहेब बोलतात आपण लस्सी घेऊ आता, पाणी पिऊ थंड एका जागेवर बसून, आणि मग घरी निघू. तर आता दिवसभर आहे ना इतकं ऊन असतं ना, त्यामुळं दिवसभर लोक असं शॉपिंग करायला बाजारात येत नाही, पण संध्याकाळी जसं ऊन उतरन ना तसं बाजारात येतात ना. आणि त्यातल्या त्यात लगन सराई चालू आहे ना, इतकी गर्दी होती, म्हणजे गाडी बाहेर काढायला सुद्धा जागा नव्हती मिळत, आणि दुकानांच्यात तर असं फुल दुकानं भरलेले होते. तर फौजी साहेबांनी आलो होता तर लस्सी प्यायला इथं. चला लस्सी पितो, लस्सी पिऊन है ना.
तर आम्ही आलो केडगावमध्ये आणि केडगावमध्ये इथं भंडारी चौकात आहे ना भंडारी भाऊंचंच दुकान आहे. तर इथं आम्हाला ते हत्ती घेतले होते ना आम्ही लग्नाला द्यायला गिफ्ट म्हणून. तर ते पॅकिंग करायचे होते. तर भांड्याच्या दुकानातून ते हत्ती घेतले ना तिथं पॅकिंग करून देत नव्हते ना. तर म्हटलं इथं पॅकिंग करून घेवा. तर इथं छान असं गिफ्ट पॅकिंग करून देतात. तर मग तिथं पॅकिंग करून घेतले आणि इथं जवळच 2 गाववाले राहतात ना. तर त्यातल्याच एका ताईच्या मुलाचा बर्थडे होता ना, छोटा आहे 5-6 वर्षाचा. पण काय गिफ्ट घ्यायचं ते सुचतच नव्हतं आम्हाला. कारण पहिल्या मुलांच्या चॉईस वेगळ्या होत्या. ते आपलं छोट्याल्या गाड्या नेलं तरी पण ते खेळत बसायचे. पण आजकालचे मुलं ना इतके मॉडल झालेत ना, त्यांना मोबाईल हे ते लागतं किंवा ते असं काय खेळतात तेच माहिती नाही आम्हाला. आमचे मुलं मोठाले झालेत ना आता त्याच्यामुळं. तर आम्ही दोघं पण कन्फ्यूज होतो. त्याच्यामुळं मग फौजी साहेब बोलले, "आपण पैसे देऊ. त्यांना जे मुलाला जे लागते ते घेतील." त्याच्यामुळं मग पैसे द्यायचं ठरलं आणि हत्ती आणले होते आणि हे पॅक केले आम्ही. तर आहेराचं असं घेता येतं आम्हाला, पण हे छोट्याल्या मुलांचं काही खेळणी घ्यायची म्हणलं ना काही सुचतच नाही. आता भंडारी चौकातून भंडारी भाऊंकडूनच आम्ही हे गिफ्ट सगळं पॅक करून घेतलं आणि त्यानंतर त्यांच्याच दुकानासमोर हे महावीर दुकान आहे कपड्याचं. तर आहेराचे कपडे किंवा असं पाहुणे-रावळे आले, घाई गडबडीमध्ये आम्ही इथूनच सगळे कपडे घेऊन जात असतो. कारण छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्या प्रकारचे कपडे जे हवे ते इथं मिळून जातात. पण बाय चान्स कधी नगरला गेलो आम्ही कसल्या म्हणजे कामानिमित्त, तरच मग तिकडून कपडे घेत असतो, नाहीतर मग इथूनच घेत असतो. तर मला हत्ती घ्यायचे होते ना, आम्ही नगरला गेलो होतो. तर येताना साडी घेऊन आलो, पण कपडे घ्यायचे होते. मग फौजी साहेब बोलले, "इथूनच घेऊ, छान कपडे मिळतात." आता जावयांना मग इथूनच आम्ही कपडे फाडून घेतो. तर भाचीबाईचे सासरे वारले होते पाठीमागच्या वर्षी. त्यांचंच आता वर्षश्राद्ध आहे ना, वर्षश्राद्धाला भाचीबाईला आणि जावई बापूंना कपडे घ्यायचे असतात ना, तर तेच घेत होतो आम्ही इथून आता. काय झालं? तर आम्ही आलो आता बड्डेला आणि हा आयुष माझ्या मैत्रिणीचा मुलगा 6 वर्षाचा झालाय, 6वा बड्डे त्याचा. तर आम्ही दोघी एकाच गावच्या आहेत आणि हे पहा आयुषची आजी अलीकडल्या मावशी आहेत ना, त्या आयुषची आजी आहेत. त्यांनी लगेच ओळखलं मला, "तू हिराबाईची पोरगी आहे ना बाई?" तर त्या बोलल्यानं माझ्याशी खूप छान वाटलं आणि बरेचसे आमच्या इथं गाववाले आहेत. तर मधल्या ताई आहेत ना पांढऱ्या ड्रेसवाल्या त्या पण गावच्याच आहेत. तर असं गाववाले भरपूर राहतात इथं आसपास. पण कधी असं कामानिमित्तच एकत्र जाणं येणं होतं असं बर्थडे काही सेलिब्रेशन असल्यावर. आणि हे पहा क्युटी पाय आत्ता बोलत होता, "मी खूप बोर झालंय, फोटो घेऊ नका माझे बास करा" आणि किती छान पोज देत होता. तर असं कधी-मधी सगळे एकत्र आल्यावर गाठीभेटी झाल्यावर छान वाटतं ना. तर आम्ही थोडंसं म्हणजे फोटो काढले. फोटोशूट झाल्यानंतर आयुषचं आम्ही सगळ्यांनी औक्षण केलं आणि आता केक कापायचा होता. ओके. चला येऊ का मी आता? सरांना ड्युटीला जायचंय. आम्ही सगळ्या लेडीज मुलं आतमध्ये होतो आणि फौजी साहेबांनी इथं बाहेर पोर्चमध्ये बसले होते. तर बड्डे करून आलो घरी आता. घरी येता येता मला वाटतं 8:30 वाजलेत का? बापरे 9:30 वाजले घरी येता येता. बाकी टाईम झाला. नगरवरून तशीच ते बड्डेला थांबलो ना तर वेळ झाला आणि दारामध्ये आले. तर हे बापरे किती मुंग्यांची धार लागली. तर दारामध्ये आले तर पाहते तर काय सगळे मुंग्यांच्या बुचकेच होते. सगळीकडं मुंग्याच मुंग्या होत्या.
लाईननी चालल्या होत्या, काही काही अशा बुचके म्हणजे एका ठिकाणी बुचके बुचके थांबलेल्या होत्या. तर असं आपल्या घरामध्ये मुंग्या निघलेलं चांगलं असतं म्हणतात. तर असं काळ्या मुंग्या निघल्या ना, मी त्यांना असं साखर वगैरे किंवा पिठात साखर मिक्स करून ठेवत असते. ते खातात आणि जातात, काहीच नाही करत त्या. तर नगरला गेलो होतो. नगरहून येता येता बड्डेला थांबलो. तिथं थोडंसं थांबल्यानंतर घरी आलो. थोडंसं फ्रेश झाले मी आणि फ्रेश झाल्यानंतर म्हटलं काय काय आणलं तर ते तुम्हाला दाखवावं. कारण जास्त नाही आणलं मी. आहेराचे म्हणजे आहेर महत्त्वाचे होते. कारण पाठीमागच्या ताईंच्या मुलीचं लग्न उद्या आहे. त्यानंतर मावस नंदेच्या मुलाचं पण लग्न आहे आणि माझ्या भाचीबाईच्या सासऱ्यांचं वर्षश्राद्ध पण आहे. तर असं 2-3 आहेर आणायचे होते मला ना, त्यामुळे आहेर आणलेत महत्त्वाचे. आणि मग फौजी साहेब बोलले, "तुला एक ड्रेस पण घे." तर आम्ही असं नगरला काही घ्यायला गेलो ना, फौजी साहेब मला आवर्जून म्हणत असतात, "तुला साडी घे, ड्रेस घे, काहीतरी घे." आणि काहीतरी घेतल्याशिवाय मला ते म्हणजे तसं घरी येऊनच देत नाही. तर एक ड्रेस पण घेतला मी नॉर्मल आपला असा घरी वापरायला. तर तो ड्रेस पण दाखवते आणि येता येता आम्ही ते हत्ती आहेत ना, पाठीमागच्या ताईंना घेतलेत मी. तर ते पॅकिंग पण केले. तर पॅकिंग करता करता मी तुम्हाला ते दाखवले पण. कारण म्हणलं पॅकिंग करायचे तर घरी गेला पुन्हा ते खोलायचं. त्याच्यामुळे मी तिथं पॅकिंग करता करताच दाखवले तुम्हाला. तर ते पॅकिंग पण करून आणलेत. कारण ते तसेच दिलते ना, भांड्याच्या दुकानातून घेतले ना आम्ही ते. हे पहा. तर ते केडगावमध्ये आल्यानंतरच पॅकिंग केलेत व्यवस्थित द्यायला. आणि मी ड्रेस घेतला एक. तर मला आहे ना असं पैसे कपड्यामध्ये गुंतवायला अजिबात आवडत नाही. जास्त खर्च कपड्यावर करायला अजिबात आवडत नाही. मी असं जसं लागतंय ना तसंच घेत असते. जास्त एकदम शॉपिंग करायची मला अजिबात आवडत नाही. त्यामुळे असं नगरला गेले ना फौजी साहेबांबरोबर, ते मला असं जबरदस्ती काही ना काही घ्यायला लावतात. तर एक ड्रेस घेतला मी. हे पहा. तर असा राखाडी कलर आहे, त्याच्यावर पांढऱ्या पांढऱ्या लाईन आहेत आणि त्याला खूप छान कॉलर आहे. कॉलरचा ड्रेस आहे आणि पण स्लीव्ज लावायच्यात त्याला, बिन स्लीव्जचाच आहे. त्याला आतमधून स्लीव्ज आहेत. हे पहा. पण त्याला स्लीव्ज लावून घ्यावं लागतं ना. आता माझ्याकडे मशीन आहे ना, तर मीच लावून घरीच याला आता. पण त्याचं कापड वगैरे एकदम सॉफ्ट मस्त आहे. घरी आपल्याला रफ टफ वापरायला होईल. आणि मला आहे ना आजकाल जे कट साईडनी कटचे ड्रेस असतात ना, तर ते आवडतच नाही. त्यापेक्षा एक गोल घालायला आवडतं. म्हणजे बसायचं म्हटलं तरी आपलं असं कम्फर्टेबल बसता येतं वगैरे. आणि घरी वापरायला छान आहेत. त्यामुळे मी हा आणलाय ड्रेस. असा खालून घेर आहे याला. घातल्यावर तर तुम्हाला मी दाखवणारच आहे. हे पहा. पुढून थोडासा कट आहे आणि साईडनी कट नाही याला, असा गोल आहे, घेर आहे जरा. आणि मस्त आहे, मला आवडला. तर याच्या स्लीव्ज लावून घेईन मी आता. घरी वापरायला चांगला आहे. आणि हा एक मला खूप आवडला, कारण हा सुद्धा आपल्याला घरी रफटफ वापरायला छान आहे. असा गोल आहे ना, तर मला आवडतं असं घरी वापरायला. कारण इतकी गरमी आहे ना, गरमीमध्ये साडी दिवसभर जमतच नाही, खूप गरम होतं. त्यामुळे मी शक्यतो हे गोल ड्रेस आहेत ना, हेच घालते घरी. आणि माझं कसं आहे, मला असं 1-2 दिवस साडी नाही घातली ना, ते पण करमत नाही. साडी घालावंच लागते थोडा वेळ का होईना. मग मी सकाळी साडी घातली की दुपारी काढून टाकते आणि पुन्हा ड्रेस घालते. आणि ह्या ह्या ड्रेसवर लेगिन आणली आहे. हे पहा. पांढरी लेगिन्स आणली. फ्री साईजची. म्हणजे असं उन्हाळ्यामध्ये ड्रेसवर जीन्स वगैरे घालायला खूप गरम होतं ना, तर लेगिन छान पडते घालायला. त्यामुळे एक लेगिन आणली मी या ड्रेसवर घालायला. पहिली एक माझ्याकडे पांढरी आहे, पण अजून एक आणली अल्टरनेट घालायला, म्हणजे आलटून पलटून घालायला बरं पडतं. आणि आयरासाठी ते हत्ती एक आणलेत. आणि भाचीबाईच्या सासऱ्यांचं वर्षश्राद्ध आहे ना, तर भाचीबाईला एक साडी आणली. हे पहा. अशी छोटी बॉर्डर याला आणि असे थोडेसे स्टोन लागलेले आहेत आणि असं छान आहे. तर ही साडी फौजी साहेबांना आवडली. फौजी साहेब म्हणले हेच घे. कारण पाठीमागं पैठणी घेतली ना मी, आंबा कलर, तर त्याचा कलर फौजी साहेबांनाच आवडला होता. तर हा पण आंबा कलरच आहे साडीचा ना. तर फौजी साहेब म्हणले हीच घे मग. हे पहा. तर असं घालायला रफटफ घालायला सॉफ्ट आहे, एकदम छान आहे. तर ही एक साडी घेतली. मला वाटतं काहीतरी 900 950 पर्यंत पडली ही साडी.
आणि भाजीबाईच्या मिस्टरांना म्हणजे आमच्या जावई बापूंना कपडे घेतलेत. हे पहा पीस फाडून घेतलेत शिवायला. तर त्या शिवूनच घालतात ना, त्यामुळे मी फाडून घेतलेत आणि एक साडी घेतली. आणि मावस नंदेच्या मुलाचं लग्न आहे ना, तर तिथं पैसे देऊ म्हणलं. त्यांना जसं लागतं तसं ते घेतील, कारण प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते नाही का. मग त्यांना तिथं पैसे देऊ, म्हणजे पैशाचा आहेर करू, ते आपले ते घेतील. तर भाजीबाईला साडी, त्या जावई बापूंना कपडे घेतले, पाठीमागच्या ताईंना हत्ती घेतले आणि तिकडं पैसे देऊ. तर असं आहेर आम्ही ॲडजस्टमेंट केलं आहे. तर असं कोण करावं लागतं. तर एवढी शॉपिंग झाली, जास्त काय नाही झाली. घरी येता येता तरी आम्हाला इतका वेळ झाला आहे. तर थोडंसं फ्रेश पण झाले, मुलांना स्वयंपाक पण केला आहे पटपट. तर दुपारची काही भाजी होती, चपात्या होत्या थोड्या बनवल्यात. तर असं कधीमध्ये शॉर्टकटमध्ये पण मारावं लागतं, कारण सगळंच पाहिजे म्हणलं सगळं मॅनेज होत नाही. तर चला गरमी इतकी आहे ना, बाहेर गेल्यानंतर खूप असं थकल्यासारखं वाटतं. माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला वाटत असेल, नुसतं गाडीवर बसून जायचंय बसून यायचंय, घरी येऊपर्यंत पूर्ण गाळ होतंय माणूस. तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते मी. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.